जांबाजीच्या आईचे आणि वडिलांचे नाव काय होते? कोण सांगते? हा सांग प्रणित. ठाकूर लोहाट आणि हमसा देवी होते. बरोबर. एकसारखा किती वर्ष दुष्काळ पडला होता? वरात सांग. एक सारखा दुष्काळ 8 वर्ष पडला. बरोबर. दुष्काळात पहिल्या वर्षी लोकांनी कशावर उदरनिर्वाह केला? हा विठ्ठल सांग. पहिल्या वर्षी लोकांनी साठवून ठेवलेल्या अन्नावर आणि गुरांसाठी साठवलेल्या गंजीवर उदरनिर्वाह केला. बरोबर. दुसऱ्या वर्षी दुष्काळात लोकांनी काय खाल्ले? हा विद्या सांग. दुसऱ्या वर्षी लोकांनी बाबीच्या बिया, बोरा व नीट सांग. बाबीच्या शेंगा, बियाच्या बोरा व हजारो काळविंटे मारून खाल्ले. खेचदली परिसरात कोणता राजा राज्य करत होता? सांग बाळासाहेब. खेळदली गावात अभयसिंग राजा राज्य करत होता. बरोबर आहे. राजाला कशाचा महाल बांधायचा होता? हा सांग मग. राजाला मुरमाच्या लाल दगडाचा महाल बांधायचा होता. बरोबर. महाल बांधण्यासाठी राजाने कोणता हुकूम दिला? सांग ओंकार. महाल बांधण्यासाठी राजाने झाडे तोडण्याचा हुकूम दिला. बरोबर आहे. बस. राजाच्या लोकांनी झाडे तोडू नये म्हणून बिश्नोईंनी काय केले? सांग सांग उमाकांत. राज्याच्या लोकांनी झाडे तोडू नये म्हणून बिश्नोई लोकांनी झाडाला विळखा घातला. बरोबर. झाडाचे संरक्षण करण्यासाठी झाडाला विळखा घालणारी पहिली महिला कोण होती? हा सांग सार्थक. झाडाला विळखा घालणारी पहिली महिला अमृता असे होती. बरोबर. अमृताच्या वागण्याचे अनुकरण कुणी केले? हा सांग विद्या. तिचे 3 मुली केली. बरोबर. पूर्ण वाक्यात सांगायचं. हा तिच्या 3 मुलींनी आणि इतर बिश्नोईंनी केले. बरोबर. हिरवी संपत्ती वाचवण्यासाठी किती बिश्नोईंनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले? कोण राहिलं? हा सांग जय. हिरवी संपत्ती वाचवण्यासाठी 363 बिश्नोई लोकांनी प्राणांचे बलिदान दिले. बरोबर.